सगळ्यात मोठी राजकीय बातमी समोर येते। बारामती विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत। बारामती मतदारसंघातून त्यांच्या ऐवजी त्यांचा लहान मुलगा जय पवार विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। तसे संकेत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत। कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जयला संधी देऊ असं सूचक विधान अजितदादांनी केलेलं आहे। दुसरीकडे अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बारामतीमधून इच्छुक आहेत आणि त्याचमुळे बारामतीमध्ये दोन भावांमध्ये सामना रंगणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। शेवटी काही लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। त्यामुळे अजित पवार यांच्या या विधानावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। अजित पवार यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला असं स्पष्टीकरण सुनील तटकर यांनी दिले। तर लोकसभेच्या निकालातून काही गणितं केली असतील तर माहिती नाही अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली आहे। संसदीय बोर्ड म्हणजेच अजित पवार अशी प्रतिक्रिया देत एका प्रकारे जयंत पाटलांनी टोला लगावलाय। त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही आहे। पण पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे कोण? अजितदादा म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड, दुसरे कोणी पार्लमेंटरी बोर्डात आहेत असं मला माहीत नाही। पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही। त्यांची काय इच्छा आहे किंवा त्यांचं काय धोरण आहे याच्याविषयी इतक्या लवकर कोणते टिप्पणी करणं योग्य नाही। मला म्हटलं माहीत नाही त्यांच्या डोक्यात काय आहे, त्यांची योजना काय आहे। 2 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची खूप तयारी ते करतायत। त्यांच्या यात्रा सुरू आहेत, गावावर ते लोकांशी संवाद साधत आहेत। लोकसभेच्या अनुभवातून काही गणितं त्यांनी केली असली तर ते मला माहीत। सेनापतीच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढत असतो, त्याला तर स्वाभाविकच त्या निवडणुकीच्या रिंगणात असणार, याच्यात काय कोणाच्या मनामध्ये दुमत असं काही कारण नाही। आपण असं त्यांना प्रश्न विचारला की जय पवारांची मागणी होती, त्याच्या अनुषंगाने त्यांनी ते उत्तर दिले नाही। कुठे कोणाच्या नावाने सर्वे सुरू झालेला नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जाईल आणि दादाही निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील।